सिर्फ पूजा के स्थान ही नहीं बल्कि अखाड़ा भी होंगे जहां से जनता को मानसिक और शारीरिक बल मिलेगा। यह कथा भारूड के रूप में प्रस्तुत की जाने वाली है, जो एक लोक नाट्य है जिसमें गीत, नाटक और संदेश एक साथ आते हैं। तो उसमें ड्रामा भी होने वाला है, नृत्य भी होने वाला है और ये बहुत जबरदस्त करते हैं। आपने अगर देखा होगा पिछले 2 साल से, तो दृश्य स्वराज्य की प्रेरणा बनेगा जो भी आप देखेंगे। तो आइए इस गाथा को आज सजी होते हुए देखते हैं, परंतु उससे पहले मैं उनका परिचय पढ़ लूं। अनुष्का। इसकी रचना की है श्रुतिका पाटिल माता जी ने, जो प्रोफेशनली कोरियोग्राफर है। ग्रुप का नाम है नृत्य रस। पार्टिसिपेंट्स है श्रुतिका पाटिल, आशीष, वर्षा, शौर्य कोकाटे, अनुषा, व्रज बांगेरा, निखिल एंड शिवाली पवार, आदित्य, अधिश्री एंड आद्या चौहान। एक फैमिली से 3-4 लोग हो रहे हैं, आपको मजा आने वाला है। अमेय, नीलम एंड वृद्धि खत्री। We also have Shashank, Prapti and Adija Wankhede, Gaurang Kokate, Sahil Zadhavkar, पद्मनाभ दास। क्रेडिट्स है, कोरियोग्राफी की है श्रुतिका पाटिल माता जी ने। सॉन्ग एंड भारूड एडिटिंग चिन्मय पाटिल जो यूएस से है। दोनों मिलके ऐसा रील्स बनाते रहते हैं, आप देखिएगा, अच्छा लगता है। और स्क्रिप्ट रिसर्च किया है छाया एंड साहिल वानखेडे। स्क्रिप्ट सपोर्ट है प्राप्ती वानखेडे एंड आशीष खोकाटे। 3 शब्द सांगणार मराठीत मध्ये, खूप मजा येणार। सो बने रही हमारे साथ। लेट अस सी दैट ग्रेट परफॉर्मेंस। लेट्स वेलकम देम बाय लाउडली चैंटिंग जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। अहो दादा, असं झालं तरी काय एकाएकी? विंचू चावला, काय मी करून विंचू चावला, कुणाला सांगून विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो। अहो पण दादा, तुम्हाला नेमका कोणता विंचू चावलाय? अहो दादा, खरं सांगायचं तर मला त्या काळाचा विंचू चावलाय। पार 1600 ते 1700च्या शतकात मुघलांकडून होणाऱ्या अन्यायाचा, जुलमाचा भडीमार आम जनतेवर होत होता, त्याच महाभयंकर काळाचा विंचू मला चावलाय। अहो पण दादा, त्या काळात जसे जुलूम होते, अत्याचार होते, तसा त्याला विरोध करणारी माणसं देखील होती की हो। तुम्हाला ठाऊकच असेल, त्या काळात अनेक महान संत होते, मावळे होते, आणि आज पण अख्ख्या जगाला ज्यांचा हेवा वाटतो असे आपले स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज देखील होते। आपण पण जायचं का त्या काळात? अहो पण मग या भीतीरूपी विंचवाचं करायचं काय? अहो त्या काळात गेलो की या विंचवावर तुम्हाला उपाय आणि उतारा दोन्ही पण मिळेल। काय सांगताय काय? हा, चला की मग। त्या काळाला ग्रहण लागले मुघली अत्याचाराचे, त्या काळाला ग्रहण लागले मुघली अत्याचाराचे, आणि स्वराज्यावरील संकट चित्त हरवले शिवरायांचे, आणि स्वराज्यावरील संकट चित्त हरवले शिवरायांचे हो काय सांगताय काय दादा? आपल्या छत्रपतींना असली कोणती चिंता बेचैन करत होती हो? आणि मग त्यातून ते कसे बाहेर पडले असतील? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हो। धन्यवाद धन्यवाद दादा, मला तुम्ही या काळात घेऊन आलात। अहो पण हे कोण बुवा बसलेत समोर? समोर अणुरेणिया थोकडा, तुका आकाशा एवढा। हे आहे अवघ्या विश्वाला आपल्या विचारांनी जागृत
करणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज. वा वा वा, तुकोबारायांना नमस्कार. अहो पण दादा, आपल्या या तुकोबारायांनी या सगळ्या स्वराज्याच्या लढ्यात आपल्या छत्रपतींना कशी मदत केली हो? कशी? अहो लढाई होती त्या काळाची शक्ती आणि युक्तीची, लढाई होती त्या काळाची शक्ती आणि युक्तीची, करण्या जनजागृती संतांनी कास धरली भक्तीची, करण्या जनजागृती संतांनी कास धरली भक्तीची. आणि मग काय, अवघ्या प्रजेची चिंता कथन करण्यासाठी थोर पराक्रमी सर्वश्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या भेटीला गेले. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमस्कार करतो बुवा. अवघ्या रयतेची काळजी वाहणाऱ्या आमच्या जाणत्या राजाच्या चेहऱ्यावर ही चिंता कसली म्हणावी? तुकोबाराया, एकीकडे आम्ही या मुघलशाही आदिलशाही निजामशाही पासून अवघ्या जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण या संपूर्ण लढाईत आपल्या प्रजेचा स्वाभिमान मात्र ढासळतोय. यासाठी काय करावे काही कळत नाहीये. असं म्हणून तुकारामांनी छत्रपतींना केला नमस्कार, तुकारामांनी छत्रपतींना केला नमस्कार. अहो शिवरायांनी संत आज्ञेचा केला स्वीकार, शिवरायांनी संत आज्ञेचा केला स्वीकार. संत आज्ञा? अहो तुकोबाराय म्हणाले की जर का जनतेचा ढासळलेला स्वाभिमान परत आणायचा असेल तर त्याचा उपदेश तुम्हाला समर्थ रामदास स्वामीच करू शकतील. राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगे. रामदास स्वामी सोयरा सज्जन, त्यासी तन मन अर्पी बापा. मारुती अवतार स्वामी प्रकटला, उपदेश केला तुझला. मग काय, अवघ्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजीराजे तुकाराम महाराजांच्या आज्ञेचं पालन करत त्यांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामींकडे जाऊन पोहोचले. आणि मग पुढे काय झालं दादा? मग काय, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना त्यांच्या ही मनातली चिंता बोलून दाखवली. प्रणाम गुरुवर्य. तुकोबारायांच्या आज्ञेचं पालन करत आम्ही इथवर आलो आहोत. आपल्या राज्यातील लोकांचे हाल फार बेजार झाले आहेत. प्रजेचा हरवलेला स्वाभिमान कसा परत आणता येईल गुरुवर्य? आणि मग समर्थांनी त्वरित आपल्या राजांना एक उपाय सुचवला. उपाय? सूर्यवंशी प्रभू श्रीरामांचा आठवून प्रताप, सूर्यवंशी प्रभू श्रीरामांचा आठवण प्रताप. रामभक्त श्री हनुमंताला झाला विसाद, रामभक्त श्री हनुमंताला झाला विसाद. अहो धर्मरक्षण्या सनातनाचा करू नका उशीर, धर्मरक्षण्या सनातनाचा करू नका उशीर. शक्ती देवता मारुतीचं उभाराव मंदिर, शक्ती देवता मारुतीचं उभाराव मंदिर. चला तर मग आता घेऊया दर्शन त्या अंजनी पुत्र हनुमानाचं आणि जाणून घेऊ त्या काळात संत रामदास स्वामींनी सांगितलेलं 11 हनुमानांचं महत्व. बोला सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय.
जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. चरितरी सीताराम, बोला जय हनुमान. चरितरी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. मारुती जुन्याचा असे शहापुराचा, उग्र चेहऱ्याचा, कोंड्याच्या टोपीचा. हा मसूरचा हनुमान देखणा छान, होता दर्शन तयाचे लागते ध्यान. चाफळचा दास मारुती, मुद्रा भक्तीची, प्रताप मारुती, वीर मूर्ती शक्तीची. शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार, बाल मारुती गोचिरा भक्ताधार. त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाचे भावती खूप. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी, विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची, झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची. कृष्णकाठी बहे निसर्गाचं देणं, श्रीरामासाठी धावले हनुमान. कौलारू मंदिर आणि वाहता ओढा, मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा. सपाट दगडावर कोरली छान, आहे पार गावची मूर्ती ती लहान. आहे देऊळ सुंदर 32 शिराळा, तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला. आडाया रामराज त्या बजरंगाचा आज, करूया जय जयकार, गाऊया गोड मुखाने नाम. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग
जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम वशिष्ठ रूपी समर्थ रामदास स्वामींना एकदा कृष्णा नदीत प्रभू श्रीरामांची मूर्ती सापडली ज्याची स्थापना त्यांनी महाराष्ट्रातील चाफळ येथे केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि रामनवमी शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचा अविभाज्य भाग बनली. त्यांच्यानंतर झालेल्या प्रत्येक छत्रपतींनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि रामनवमी साजरी केली. या घटना आजही महाराष्ट्रात रामनवमी साजरी करण्याच्या परंपरेत मोठी भूमिका बजावतात. चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका सूर्याचा करी घास वीराचा वीर खास करीतो जो उड्डाण देव मग घाली तो थैमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान 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 जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय भीम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अद्भुत. मैं सोच रहा हूं क्या शब्द बोलूं. हाँ, वंस मोर. पूरा विश्वास है कि कोई नहीं बोलेगा हमारा भूख लागली. वंस मोर होगा तो हम वंस मोर भी देखेंगे. सो अति सुंदर आंखों से इससे सुंदर दृश्य, इससे सुंदर परफॉर्मेंस आज तक हमने तो नहीं देखी. तो सभी परफॉर्मेंस को विनती है स्टेज पर हम देख पाए कितने लोग हैं. एक परफॉर्मर का नाम लेना मैं भूल गया था. नाथ पाटिल कौन है? नाथ पाटिल. सो नाथ पाटिल के लिए भी एक बार जोरदार तालियां. पूरी टीम के लिए जोरदार तालियां. आसान नहीं है इतने लोगों को कोऑर्डिनेट कराना. माता जी लोगों से पूछे एक को कोऑर्डिनेट करते करते क्या हालत होती है. कोरियोग्राफ करते हैं ना, एक भी होता नहीं है. कितने लोगों को किया है. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. सारे शिवाजी महाराज तुकाराम सब पहचान की. आपके बाद में समझेंगे कौन कौन क्या था, किस अवतार में आए हैं, बराबर ढले हुए हैं. मेरा मन करे एक बार और जोरदार 3 बार बोल के ताली बजाइए. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. कौन सा? जय 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 शिवाजी महाराज की. वाह, तो चलते रह सकता है. हम कितनी बार भी बोले. ऑडियंस बड़ी जोश में है ना. कॉन्टेजियस है ना. क्या बोलते हैं मराठी में उसको? संसर्गजन्य उत्साह. संसर्गजन्य. कितना उत्साह सब में आया है. अगर वापस वो सॉन्ग बजा दिया जाए और बोल दिया जाए खुली छोड़ दी जाए तो सब लोग उठ के डांस करने लगेंगे पक्का. तो सच में अद्भुत. मैं
विनती करूंगा जगन्नाथपुरी प्रभु से कि वो कृपया मंच पर आए, और सार्वभौम प्रभु जी से विनती करूंगा कि कृपया मंच पर आए और सारे पार्टिसिपेंट्स का उत्साह बढ़ाए। ये सब प्रोफेशनल डांसर्स हैं, इनका सब यही काम है साल भर। ऐसा नहीं है, कुछ आईटी प्रोफेशनल्स है, कुछ सीए है, कुछ गृहिणी है, बट सब समय निकालकर इतने लोगों ने बराबर कितना सिंक हुआ था, कितना उत्साह था हनुमान में। आपको जगह थी, हमको जगह नहीं था, हम यहां बैठे। पहले जब हनुमान आए थे मुझे डर था कि एक स्टेप ज्यादा हो गई तो हम गए। इतना उत्साह और इतना सिंक, वंडरफुल। झालं मागे जायचं। जय श्रीराम।